सौंदर्याला पाहणार आहे अण्णाभाऊ साठेंची भेट. लेखक कोण आहेत? विठ्ठल उमप. ओके. तर अण्णाभाऊंची भेट लेखक विठ्ठल उमप. हा धडा जो आहे तो कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे? हुबाई हू. हा पाठ पाहण्याच्या आधी ना, वाचायच्या आधी किंवा शिकायच्या आधी जर मी तुम्हाला एक पात्री नाट्य संवाद वाचून दाखवला तर आवडेल का? आवडेल? मला सांगा, तुम्ही नाटक पाहिले किंवा कधी पाहिले? आषाढी एकादशीला. म्हणजे आपल्या शाळेतच. ओके. आपल्या शाळेत म्हणजे साधारण मुलांनी जे काही सादर केलेलं आहे गोरा कुंभाराची भक्ती, हे एक नाटकच होतं. तर नाटकातलाच हा एक प्रकार आहे आणि तो म्हणजे एक पात्री नाटक. आज म्हणजे धडा शिकायच्या आधी आपण एक पात्री नाटक, पण त्या नाटकातला मी संवाद फक्त वाचून दाखवणार आहे बरं का. तुमच्यासमोर एक पात्री नाटक मी सादर करणार नाही, तर जो संवाद आहे तो संवाद वाचून दाखवणार आहे. कारण नाटकामध्ये ना संवाद हा अतिशय महत्वाचा असतो. संवादाला नाटकाचा आत्मा म्हटला जातो. मग तुम्हाला आवडेल का आता हा संवाद ऐकायला? चालेल. मी तुम्हाला त्या एक पात्री नाटकाचं नाव सांगणार नाही किंवा कुणी लिहिलेलं आहे, काय केलेलं आहे, मी काहीच सांगणार नाही. ज्यावेळेस तुम्ही हे एक पात्री नाटक ऐकचाल, हा संवाद ऐकल्यानंतर तो तुम्हाला कसा वाटला तुम्हाला सांगायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी त्याचं नाव आणि तो कुणी लिहिलेला आहे किंवा काय ते सर्व माहिती सांगेल. चालेल? ओके. चालेल. आपण आता वाचूया. तयार ऐकायला ना? ओके. पहा. काय विठ्ठल उमप, आपल्या भेटीचा अत्यानंद दिसतोय मला तुमच्या चेहऱ्यावर. अरे, मलाच तुला भेटायचं होतं म्हणून तर तुझा मित्र भिकाजी सुखसुंदर यांच्याकडे निरोप पाठवला होता. तुझे आकाशवाणीवरील कार्यक्रम खूपच गाजत आहेत. तुला वाटले असेल की कोणता तरी मोठा शहरी कार्यक्रम असेल म्हणून भेटायला बोलावलं असेल, पण तसे काही नाही. तर तुझे बरेच आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकले आणि म्हटलं तुझी भेट घ्यावी, बाकी काही विशेष नाही. तुला माझ्या घरी येताना बराच त्रास झाला असेल ना? काय करणार, चिरानगराची वाटच आहे खाचखड्ड्याची आणि ओबडधोबड. तुला माझ्या घरचा पत्ता माहित नव्हता, पण मला खात्री होती की तू कुणाला तरी विचारत माझ्या घरापर्यंत पोहोचणार. काय बोलतो? एका बाळंतीण बाईला विचारले. मग तिने जयवंताबाईचे घर सांगितले असणार. अरे, जयवंताबाई म्हणजे माझी मालकीण. येताना रस्त्याच्या कडकडन आला म्हणतो. काय सांगू आमच्या चिरानगराबद्दल. चिरानगराची वाट सदा कदा चिखल पाण्यामध्ये लोळत पडलेली असते. नेमकं माझं घर कोणतं या गोंधळात असतानाच चहावाल्यानं घर दाखवलं असेल. अरे, घर कसले रे, ही तर माझी झोपडी. तू मला पहिल्यांदाच पाहतोय ना? मग कशी दिसते ही घामाजलेल्या अंगाची काळी सावळी, 4.5 फूट उंचीची मूर्ती. पाच मुडकी आहे बर का, त्याला सांभाळून बस. अरे, असा आश्चर्यचकित होऊन पाहू नकोस. या मुडक्या टेबलाची, खुर्चीची, एक दांडा तुटलेल्या या चष्म्याची मला सवय झाली आहे. या साधनांची मला रोज लिहिण्यासाठी गरज असते, त्यामुळे सवय झालेली आहे. जगायला काही जास्त वस्तूंची गरज लागत नाही. पण एक तांब्या, एक ताट, एक डेचकी आणि 3 दगडाची चूल असली की झालं. विठ्ठल, ही तुझी बहिणी.
नेहमी अशीच गालाला हात लावून विचारमग्न बसलेली असते. अरे विठ्ठल थांब थांब, अरे तुझा डोक्यात पाय पडेल, जरा सांभाळ. पावसाच्या दिवसात घरात हे डबकं कायमच पावसाने भरलेलं असतं. आणि हे काय, आणि हे काय, तू एवढा निरखून काय करतोस या पुतळ्याकडे? हा पुतळा माझ्या गुरूंचा आहे, वाल्की यांचा. विठ्ठल तू फार चांगलं गातोस रे. तुझ्या अनेक रचना मी आकाशवाणीवरून ऐकलेल्या आहेत. तुझा बुलंद पहाडी आवाज, अरे या तुझ्या बुलंद पहाडी आवाजाने तर मला मोडून टाकले आहे. तुझ्या आवाजाचा गोडवा मी अनेकदा चाखलाय. पण एवढंच नाही बर का, मी तुझ्या वागणुकीची, वर्तनाची इतरांकडून माहिती मिळवलेली आहे. आणि तुला केव्हा एकदा भेटी असं सारखं वाटत होतं. आणि तो सुदिन 1963 सालामध्ये आज उगवला बघ. हो विठ्ठल, मी एक साहित्यिक आहे ही तुला समजलेली माहिती खरी आहे. आणि तू, अरे तू ही एक मोठा नावाजलेला शाहीर आहेस की, शाहीर विठ्ठल उमप. चल आजपासून आपण दोघे जण मित्र. आजपासून आपली व्यक्ती बर का. आणि यापुढे आपण एकमेकांना भेटत सुद्धा राहायचं. भेटायचं ना, आणि नाही भेटला तर ना मी रागवेल बर का तुला. विठ्ठल हा बघ, हा ट्रान्झिस्टर आहे. त्या 2 प्रकाशकांना मी 2 कथा दिल्या. त्या 2 कथांच्या बदल्यात त्यांनी मला हा ट्रान्झिस्टर दिलेला आहे. बस एवढंच म्हणून काय विचारतोय? आणि मला तर हेही नको आहे. म्हणजे तुलाही माहीत झालं तर माझ्या कथांना रशियात ही लोकप्रियता मिळालेली आहे आणि मिळत पण आहे. हो, रशियाच्या मॉस्को बँकेत खूप मानधन जमा झालं आहे माझं. पण मला त्या मानधनाचा भोग नाही. बंगला, मोटर, बागबगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोली, डायनिंग टेबल, आराम खुर्ची, खोलीमध्ये फुलदाणी, कोच, बेडरूम, पुस्तकाचं कपाट, या सर्व साधनाचा मला मोह नाही रे. अरे झोपड्यात दीनदलितांची दुःख मला अनुभवायला मिळतात. गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, याचं जीवनमान तिथल्या वास्तवात मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. आणि बंगल्यात मला एक अक्षर सुद्धा सुचणार नाही बघ. बंगल्यामध्ये ओढून ताडून लिखाण होईल. झोपडी उपाशी पोट कशी जगतात? पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा पोट कशी जगतात? पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा त्या पाण्याखाली टेचक, बबुलं, परात कशी लावली जाते? थंडीच्या महिन्यात दिलदुबळ्यांना थंडीत उकडत बसावं लागतं. इथं दुःखाला झेलत जगणारी माणसे, त्यांची पालक, त्यांच्या हाणामाऱ्या, विठ्ठल काय सांगू? अरे वास्तवानं पोट भरलेले या दुबळ्या जगाचं सत्य साहित्य मला बंगल्यात बसून नाही रे लिहिता येणार. माझ्या कादंबऱ्याचं नांदन त्या मॉस्कोतच राहू दे. त्या संपत्तीने मी बिघडून जाईन. मी गरिबीला विसरून जाईन. सत्य लिखाणाला मी फारका होईल. आणि म्हणूनच मला ते मानधनच नको आहे. खरंच मला ते मानधनच नको आहे. येणार, नक्की येणार विठ्ठला तुझ्या घरी जेवायला. आणि जेवायला येईल ना तेव्हा तुझ्या पत्नीला सांगायचं आहे मला, बाय मी जर जगलो वाचलो तर माझ्या विठ्ठलाला मी रशियाला घेऊन जाईल बर का. तिथं हा नाट्यसंवाद संपलेला आहे. कसा वाटला हा नाट्यसंवाद? एक पात्री नाटकातला हा संवाद होता. या ठिकाणी एकच व्यक्ती बोलत होती, हा ना? एकच व्यक्ती बोलत होती.
कुणाबरोबर बोलत होती? विठ्ठल बरोबर. बरोबर ना? आपल्या पाठाचे लेखक कोण आहेत? विठ्ठल उमप. तर हा जो आता तुम्ही नाट्य संवाद ऐकला म्हणजे एक पात्री नाटकाचा संवाद जो ऐकला ना, तो आपल्या हा जो धडा आहे अण्णा भाऊंची भेट, लेखक विठ्ठल उमप या पाठातीलच आहे. या पाठाचं या एक पात्री नाटकामध्ये मी रूपांतर केलेलं आहे. या पाठामध्ये तुम्हाला विठ्ठल उमप माहिती सांगतात. ज्यावेळेस ते अण्णा भाऊंना भेटायला गेले त्यावेळेस कसं काय झालं ते. पण या ठिकाणी या पाठामध्ये सर्व मी कुणाच्या तोंडून बोलत होते? अण्णा भाऊ साठे. तर आवडला ना नाट्यसंवाद? तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एखाद्या धड्याचं किंवा कविताचं नाटकामध्ये काय करू शकता? रूपांतर करू शकता. तुम्हाला सुद्धा जमेल. करचाल का मग एखाद्या धड्याचं किंवा कवितेचं नाटकामध्ये रूपांतर? ओके. आता आपण काय करूया मग? प्रत्यक्ष पुस्तकातून हा धडा वाचूया. समजलं तुम्हाला? की जे आता मी तुमच्या समोर हा नाट्य संवाद एक पात्री नाटकातला संवाद वाचत होते, तर दुसरं तिसरं काही नव्हतं, तर आपला हा धडाच होता अण्णा भाऊंची भेट.